वंदे मातरम. आता आहे संगमनेरला, चाललोय चाकण मार्गे पुण्याला. ट्रान्सपोर्ट लाईन मधला मित्र भेटलाय. चर्चा सुरू होती. आरटीओ मधले पांढरे बगळे, आरटीओ वाले खाकी बगळे कसे चावतात आणि ट्रान्सपोर्टला पूर्वी नुसतं भाडं देत होतो, आता भाडं अधिक एंट्री. ट्रान्सपोर्टवाला म्हणतो एंट्री का आप देख लेना. तो भाड्याच्या बरोबरीनं कधी कधी एंट्री द्यावी लागते. हा एक भीषण प्रश्न त्यांनी आम्हाला सांगितला आणि ती चर्चा सुरूच होती. नाहीतर मला चेन्नईवरनं फोन आलेला आहे. MH15चे जेवढे कंटेनर चेन्नईला आणि आंध्रामध्ये जात आहेत, तर तिथले आरटीओ इतकी मोठ्या प्रमाणावर एंट्री घेत आहेत. एंट्री तर घेतातच, एंट्री देऊन गाडी पुढे निघाली की लगेच फोटो काढतात. 5,000, 10,000, 2,000, 7,000, 25,000 असा दंड फाईन सुद्धा मारतायत, जेव्हा की ओव्हरलोडेड ट्रक नसतात. त्याच्यावर मी आता पोस्ट पण टाकतो. मला काय सांगायचंय, आरटीओचे जे नीच लोक आहेत ना आपले महाराष्ट्रातले, जे रस्ते अडवून या ट्रकवाल्यांकडनं पैसे घेतात. पूर्वी बघा, तुम्हाला सांगतो, आंध्रामध्ये, तेलंगणामध्ये, गुजरातमध्ये, गोव्यामध्ये कधीही आपल्या महाराष्ट्रीयन ट्रान्सपोर्टर्सना कधी एंट्रीचा त्रास नव्हता. पण महाराष्ट्रीयन आरटीओनी जेव्हापासून या सगळ्या शेजारी राज्यातल्या लोकांना चावून बर्बाद केलं, तर त्या नालायकांमुळं तिकडच्या आरटीओनी सुद्धा आता महाराष्ट्राच्या गाड्या सोडायच्या नाही असं ठरवून टाकलं. त्याच्यामुळे तुमचं जर 70,000 भाडं असेल तर एंट्री सुद्धा 10 ते 15,000च्या घरात जायला लागली. तर नालायक आरटीओ वाल्यांना, अरे आपण एकाच देशात राहतो, ज्यांचे सगळे पेपर्स क्लिअर आहे, ओव्हरलोडेड गाड्या नाही, असे साऊथचे जेवढे लोक एक साथ जातात, तुम्ही त्यांना सुद्धा एंट्र्या सोडल्या नाही. म्हणून आज महाराष्ट्रातल्या ट्रान्सपोर्टरला हे सगळं तुमचं पाप त्यांना भोगावं लागतंय. हरामखोरांनो, तुम्हाला पगार पुरत नाही, हा तळतळाट सगळा भोगावा लागेल तुम्हाला.